तर काय मग आरसीबी वाले ये साल कप नमदे. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरसीबीची 2025च्या IPL साठी कशी असू शकते प्लेइंग 11. मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल आता चॅम्पियन ट्रॉफी झाली व मित्रांनो आता IPL होणार आहे व मित्रांनो पहिलीच मॅच ही KKR वर्सेस मित्रांनो आरसीबीची असणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आरसीबीची प्लेइंग 11 कशी असणार आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आरसीबीने खूपच खतरनाक टीम केलेली आहे. हो मित्रांनो आरसीबीने खूपच खतरनाक टीम केली आहे. मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो आरसीबीकडून ओपनिंगला विराट कोहली आणि फिल सॉल्ट येऊ शकतात. मित्रांनो विराट कोहली जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर मित्रांनो फिल सॉल्ट हे जबरदस्त असा ओपनर आहे. त्याने मागच्या काही गेल्या वर्षी KKR साठी जबरदस्त अशी बॅटिंग फिल सॉल्टने केली होती ओपनिंगमध्ये. त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर 3 नंबर येणार रजत पाटीदार. मित्रांनो रजत पाटीदार ह्या टीमचा कॅप्टन असणार आहे व मित्रांनो रजत पाटीदार हा स्पिनला जबरदस्त असा डिस्ट्रॉय करतो व मित्रांनो जबरदस्त असा बॅट्समन रजत पाटीदार आहे. पिनच्या विरुद्ध जबरदस्त अशी बॅटिंग रजत पाटीदार करत आहे. त्यानंतर 4 नंबर येणार लिएम लिव्हिंगस्टन. मित्रांनो लिव्हिंगस्टन हा जबरदस्त असा फिनिशर आहे व तो चांगली बॅटिंगही करतो. तो वरही बॅटिंग करू शकतो व खालीही करू शकतो. जबरदस्त असा बॅट्समन हा लिएम लिव्हिंगस्टन आहे व तो जबरदस्त अशी हिटिंग करतो व मित्रांनो तो एक ऑलराऊंडर आहे. तो बॉलिंग सुद्धा करू शकतो. वेळ आली तर तो एक लेग स्पिनर सुद्धा आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जर 5 नंबर पाहिलं तर 5 नंबर येणार जितेश शर्मा हा मागच्या वर्षी पंजाबकडून चांगली फिनिशिंग देत होता परंतु मित्रांनो पंजाबने त्याला रिलीज केले. त्यानंतर मित्रांनो आरसीबीने त्याला घेतली व एक विकेट किपर म्हणून जितेश शर्मा हा जबरदस्त असा विकेट किपर आहे. त्यानंतर आपण जर 6 नंबर पाहिलं तर 6 नंबर येणार टीम डेव्हिडने गेल्या काही काळात मुंबईसाठी जबरदस्त अशी बॅटिंग केली होती व जबरदस्त अशी फिनिशिंग दिली होती. परंतु मित्रांनो ह्या वर्षी टीम डेव्हिड हा आपल्याला आरसीबीकडून खेळताना पाहायला भेटणार आहे व मित्रांनो तो 6 नंबर बॅटिंग करू शकतो. त्यानंतर जर आपण 7 नंबर पाहिलं तर 7 नंबर येणार कुणाल पांड्या जबरदस्त अशी बॉलिंग करतो व जबरदस्त अशी बॅटिंग करतो. कुणाल पांड्या हा लेग स्पिनर आहे व मित्रांनो बॅटिंग जबरदस्त अशी करतो, फिनिशिंग देतो. त्याने गेल्या काही काळात मित्रांनो त्याने लखनौसाठी जबरदस्त अशी बॅटिंग केली होती व त्याआधी मित्रांनो मुंबईसाठी जबरदस्त अशी मॅच विनिंग परफॉर्मन्स करत होता. त्यानंतर मित्रांनो 8 नंबर येणार राशिक सलाम. मित्रांनो राशिक सलाम हा पहिल्यांदा मुंबईकर होता व मित्रांनो त्यानंतर तो दिल्लीकर होता. मित्रांनो त्याने गेल्या काही काळात चांगली बॉलिंग केली होती व तो जबरदस्त असा पेसर आहे. आता ह्या वर्षी तो आरसीबी कडून आहे व मित्रांनो तो जबरदस्त अशी बॉलिंग करेल अशी अपेक्षा आहे आणि चांगलाच बॉलर आहे तो. त्याने जबरदस्त अशी बॉलिंग काही गेल्या काळात केली आहे. त्यानंतर मित्रांनो 9 नंबर येणार भुवनेश्वर कुमारने मागच्या वर्षी हैदराबादसाठी चांगला परफॉर्मन्स केला होता परंतु हैदराबादने त्याला रिलीज केले. त्यानंतर मित्रांनो आता भुवनेश्वर कुमार आपल्याला आरसीबी कडून जबरदस्त अशी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो 10 नंबर येणार लुंगियनगिरी. मित्रांनो लुंगियनगिरी हा एक साऊथ आफ्रिकाचा बॉलर आहे व तो जबरदस्त अशी बॉलिंग करतो. गेल्या काही काळात आपण जर पाहिलं तर मागील 2 वर्षी मित्रांनो CSK कडून लुंगियनगिरी आपल्याला खेळताना दिसत होतं परंतु मित्रांनो त्याचा काही चांगला परफॉर्मन्स नव्हता परंतु मित्रांनो तरीही त्याला आरसीबीने घेतला आहे व मित्रांनो तो यावर्षी आपल्याला आरसीबीच्या प्लेइंग 11 मध्ये सुद्धा खेळताना दिसू शकतो. त्यानंतर मित्रांनो 11 नंबर येणार तो म्हणजे यश दयाल, ज्याला की रिंकू सिंगने 5 बॉल 5 6 मारून मॅच जिंकवली होती. परंतु मित्रांनो यश दयाल ही एक चांगला लेफ्ट आर्मर व फास्ट बॉलर आहे व तो चांगली बॉलिंगही करतो व मित्रांनो तो जबरदस्त अशी बॉलिंग करत आहे. तर मित्रांनो हे होते 11 खेळाडू जे आरसीबीचे या IPL साठी प्लेइंग 11 मध्ये असू शकतात व मित्रांनो खतरनाक प्लेइंग 11 आपल्याला आरसीबीची दिसत आहे. मित्रांनो हे व्हिडिओमध्ये एवढंच. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.